आज आपण अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्र ओके इकॉनॉमीचा जो टॉपिक आहे याचं डिस्कशन करणार आहोत. इकॉनॉमीचं टॉपिकचं महत्त्व पहिल्यांदा समजून घेऊयात की एक्झाममध्ये याचं महत्त्व काय, या विषयाचं महत्त्व काय. खूप सोपं महत्त्व आहे बघा, राईट. ठीक आहे. याच्यामध्ये अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन घटकांचा अभ्यास आपल्याला या इकॉनॉमीच्या टॉपिकमध्ये करावा लागतो, राईट. प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस आपण बघणार आहे या टॉपिककडे तर आपल्याला असं लक्षात येतं की 100 पैकी जवळपास 15 प्रश्न म्हणजे कन्सिस्टंटली गेल्या 4-5 वर्षांपासून दरवर्षी ते 15 प्रश्न विचारण्याचं प्रमाण तिथं ठेवतात, राईट. आणि महत्त्व काय प्राप्त होतं बघा, हे 15 प्रश्न ज्यानं व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, राईट, त्या व्यक्तीला हे 15 प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवता येतात. म्हणजे संपूर्ण प्रिलिम्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो, प्रिलिम्सचा विचारामध्ये आपल्याला काही खिशातले मार्क असतात असं आपण तिथं म्हणत असतो. हे आपले स्वतःचे हक्काचे मार्क आहेत. मग हे हक्काचे मार्क देणारे काही विषय असतात. पहिला विषय त्याच्यामध्ये पॉलिटीचा येतो, दुसरा विषय अर्थशास्त्राचा येतो, तिसरा विषय जिओग्राफीचा येतो, चौथा विषय पर्यावरणाचा येतो, बरोबर. सो हे पहिले 3 जे आहेत इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओग्राफी यांचे 15-15-15 45 मार्क हे आपल्या ताब्यातले असतात. कारण इथं ठरलेली पुस्तकं आहेत, ठरलेले प्रश्न आहेत, राईट. आणि हे 45 मार्क आपल्याला सहजासहजी तिथं घेता येतात. बाकीच्या विषयांमध्ये थोडंसं जज करणं अवघड जातं. इतिहास आपण तिथं सांगू शकतो, राईट, किंवा हे करंट अफेअर्स आपण तिथं सांगू शकतो. इथं कसं आहे बघा, गणित थोडंसं बिघडतं. म्हणजे ज्या मानानं तुम्ही कष्ट करता त्या मानानं तुम्हाला रिस्पॉन्स जो आहे हा रिस्पॉन्स लगेच मिळत नाही. मार्क थोडेसे कमी येण्याचं प्रमाण तिथं आपल्याला दिसून येतं. सो हक्काचे 3 विषय असतात, अर्थशास्त्र, पॉलिटी आणि जिओग्राफी. इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 45 मार्क आपले सिक्युअर झालेले असतात. आता जी जनता टेक्निकल करणार आहे या जनतेनं या 3 विषयांवर काम करणं एक्सपेक्टेड तिथं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. सो अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये 15 प्रश्न आपण प्रिलिम्समध्ये बघतो. याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत हे अर्थशास्त्रावर किंवा इकॉनॉमिक्सवर आलेले असतात. काही प्रश्न आपल्या अर्थव्यवस्थेवर म्हणजे भारताच्या इकॉनॉमीवर आलेले असतात. मग या 2 गोष्टींचा अभ्यास जो आहे हा प्रिलिम्स पास होण्यासाठी आपल्याला करायचा असतो. अर्थशास्त्र म्हणजे ही काही अर्थव्यवस्थेमध्ये चालणारे ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे ट्रान्झॅक्शन्स किंवा हे जे व्यवहार आपण बघतो डेली बेसिसवर चालणारे व्यवहार हे कोणत्या प्रिन्सिपल्सनी गाईड होतात, बरोबर, कोणत्या तत्वांनी त्यांना मार्गदर्शित केलं जातं, त्याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करत असतो, बरोबर. आणि ही तत्व ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट अर्थव्यवस्थेमध्ये होतात. अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला तिथं करावा लागतो, बरोबर. सो या 2 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला तिथं करावा लागणार आहे, ओके. ही पहिल्यांदा समजून घ्या, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. त्यानंतर आता इथं 2 गोष्टी मी म्हणतोय, मग थोडंसं काम वाढल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं. पण गेल्या 3 वर्षांमध्ये आता 2020 कोविड क्रायसिस, त्याच्यानंतरचा पेपर पॅटर्न, त्याच्या आधीचा पेपर पॅटर्न जो आहे याच्यामध्ये डिफरन्सेस आपल्याला दिसतात. सो सध्याचा जो ट्रेंड आहे या ट्रेंडनुसार फक्त 10च टॉपिक आहेत ज्याच्यावर कन्सिस्टंटली प्रश्न त्यांनी विचारले. या 10 टॉपिकच्या बाहेर चुकून सुद्धा आयोग जात नाही, बरोबर. सो ते 10 टॉपिक आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याच्यावर काम तिथं करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या 10च्या बाहेर जाण्याची गरज नाही. मी स्वतः शॉक झालो होतो हा ट्रेंड ज्यावेळेस मी ऑब्झर्व करायला घेतला. अरे निम्म्याच्या वर पुस्तक तर कामालाच येत नाहीये, फक्त याच्यावरच कन्सिस्टंटली प्रश्न विचारले. प्रत्येक डायमेन्शनने तिथं प्रश्न विचारला जातोय, बरोबर. सो हे 10 टॉपिक आपले हाय स्कोरिंग असणार आहेत, राईट. म्हणजे महेश सरांनी मला सांगितलं होतं की हाय स्कोरिंग, मिडियम स्कोरिंग आणि लो स्कोरिंग या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांगा. पण हे 10 टॉपिक हाय स्कोरिंग आहे, बाकी सगळे लो स्कोरिंगमध्ये गेले. मिडियम स्कोरिंगचा विषयच नाही. इथंच प्रश्न पडतायत, बाकीचा सगळा सिलेबस लो स्कोरिंगमध्ये जातोय. सो त्या 10 टॉपिकची चर्चा पण आपल्याला आज करायची आहे. त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असाव्या, कशा पद्धतीनं ते तुम्ही वाचू शकता, कोणत्या रेफरन्सेसमधून ते वाचायचं आहे, या सगळ्या प्रश्नांचा चर्चा आपल्याला आजच्या स्पेसिफिक टॉपिकमध्ये करायची आहे, ठीक आहे. सो इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स आपला टॉपिक आहे. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेचा आपला हा टॉपिक असलेला इथं दिसतो. सुरुवात करूयात लेक्चरला. मग याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे ही पहिली गोष्ट आहे की स्ट्रक्चर समजून घेऊयात. आजच्या लेक्चरचं काय आहे. पहिल्यांदा आपण प्रश्नांचं स्वरूप बघणार आहे.
बरोबर. प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात, कारण बघा आपण आता विद्यार्थी या गटामध्ये येत नाही, आपण परीक्षार्थी या गटामध्ये येतो. परीक्षार्थी म्हणजे परीक्षेचा विचार करून अभ्यास करणारा व्यक्ती, राईट. इथं आपल्याला डॉक्टर व्हायचं नाहीये, बरोबर. PhD म्हणतोय, डॉक्टरेट आपल्याला इथं करायची नाहीये, खूप मोठा विषय तज्ञ इथं आपल्याला व्हायचं नाहीये. जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचंय, त्याचाच अभ्यास करायचा आहे, पास व्हायचंय आणि निघून जायचंय, बरोबर. आणि आयोगाला पण ते एक्सपेक्टेड आहे. इथं तुम्ही एकदम रिसर्च पर्सन या पद्धतीनं गरजेचं नाही, कारण ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जातलाय, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जिथं तुम्ही चाललाय, तिथं तुमच्यासमोर हजारो विषय असणार आहेत. जेवढं गरजेचं आहे तेवढं त्यातलं शिकायचं आणि काम तिथं करायचं. या पद्धतीचं आपलं जॉब प्रोफाईल नंतरचं असणार आहे. सो परीक्षेची डिमांड पण त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या पेपर्समध्ये दिसते. सगळ्या गोष्टी, ट्रेंड्स बघा, ॲनालिसिस बघा, काही बेसिक फॅक्ट्स असतील तर त्या फॅक्ट्स बघा, तेवढ्या करा, पेपरला या, लिहा, पास व्हा आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जॉईन व्हा, बरोबर. सो डिमांड जी आहे ही डिमांड खूप परसिस्टंट आपल्याला दिसून येते, बरोबर. राज्यसेवेचा विचार करतो, याचा अर्थ क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट आहेत. ही सगळी पॉलिसी लेवल फॉर्मेशन, पॉलिसी फॉर्मेशन, धोरणं जे आपण ठरवतो त्या धोरणाच्या लेवलला काम करत असतात. पॉलिटिशियन्स बरोबर ही लोक सगळी काम करत असतात. सो पॉलिटिशियनचं काम धोरण बनवण्याचं आहे. हे धोरण कशा पद्धतीनं असावं हे सांगणारी ही सगळी क्लास 1 क्लास 2ची लोक असतात बघा. हे ॲडमिनिस्ट्रेशन सगळं क्लास 1 आणि क्लास 2चं असणार आहे. परीक्षा पण त्या पद्धतीनंच आहे. इथं तुम्हाला विचार करून उत्तरं शोधून काढायची आहेत. इथं क्रिटिकल थिंकिंग नावाचा जो प्रकार असतो, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तुम्हाला सगळ्या बाजूने तिथं विचार करता येतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला त्या मुद्द्याचे बघता येतात आणि तुम्ही तिथं पॉलिसी लेवल किंवा पॉलिटिशियनला सजेशन्स देत आहेत की साहेब अशी अशी पॉलिसी आहे, आपल्याला हे करावं लागेल, कारण हा प्रश्न पुढे जाऊन येऊ शकतो, बरोबर. सो इथं विचार करण्यावर भर जास्त आहे. म्हणून पेपरमध्ये तुम्हाला विचार करणारे प्रश्न, विचार करायला लावणारे प्रश्न तिथं दिसतात. ते प्रिलिम्समध्ये पण दिसतात, ते मेन्समध्ये पण दिसतात. हा पॅटर्न 2020 नंतर आपल्याला कन्सिस्टंटली गेल्या 3 वर्षामध्ये दिसतोय, राईट. मग हे समजून घ्यावं लागेल आपल्याला की नेमकं मी अभ्यास कोणत्या गोष्टीचा करणार आहे, मला प्रश्न कशा स्वरूपाचे दिसणार आहेत, कारण तिथं जज केलं जातं ना तुमचं सगळं नॉलेज, राईट. सो प्रश्नांचं स्वरूप आपण बघून घेणार आहे पहिल्यांदा. याच्यामध्ये मागच्या काही वर्षांचे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचे अनालिसिस आपण करतोय. सोबतच तयारी कशा पद्धतीनं करायची आणि संदर्भ साहित्य या सगळ्या गोष्टींसाठी काय वापरावं, या 3 गोष्टींना आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. मग प्रश्नांकडे जाऊयात, राईट. प्रश्नांकडे गेल्यावर हा पहिला प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी याचा किंवा यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही, या स्वरूपामध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय. हा एक मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे, बरोबर. इथं तुम्हाला 4 स्टेटमेंट्स दिलेली आहेत. ही 4 स्टेटमेंट एका पर्टिक्युलर टॉपिक विषयी आहे. टॉपिक कोणता आहे? हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स विषयी आहे, बरोबर. आणि हे स्टेटमेंट्स बरोबर आहेत का चुकीचे आहेत या पद्धतीनं प्रश्न त्यांनी तिथे विचारलाय, राईट. सो मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन हा प्रकार आपल्याला करावा लागेल अभ्यासामध्ये, याचं इंटिग्रेशन करावं लागेल. अभ्यासामध्ये जो काही टॉपिक तुम्ही वाचणार आहे, भाववाढ तुम्ही वाचला, भाववाढीचे फीचर्स आपल्याला बघावे लागतील, कारण सेम प्रश्न त्याच्यावर पण डिझाईन केला जाऊ शकतो. सेम प्रश्न तुमचा गरिबीवर पण डिझाईन होतो, बेरोजगारीवर पण डिझाईन होतो, पायाभूत सुविधांवर पण डिझाईन होतो, वाढीवर पण होतो, विकासावर पण होतो, बरोबर. सो प्रश्नाचं स्वरूप असं आहे की 4 स्टेटमेंट असतील, पहिले 2-3 बरोबर असतील, काही चुकीचे असतील, ते आपल्याला आयडेंटिफाय तिथं करायचं आहे. मग आता टॉपिककडे येऊयात. हा MDGच का त्यांनी विचारला, बरोबर. हे महत्वाचं आहे ना. हाच टॉपिकवर त्यांनी, सिलेबसमध्ये बरेच मुद्दे आहेत, त्यांनी MDG स्पेसिफिकली का विचारला, कारण सध्या विकासाची चर्चा आपण करतोय आणि हा विकास कशा प्रमाणामध्ये झालाय हे चेक करण्यासाठी MDGचा आधार आपण तिथं घेत होतो. आपण इथं टार्गेट्स, गोल्स ठरवलेले आहेत. या गोल्स पर्यंत आपण पोहोचलो म्हणजे आपला विकास झाला असं आपल्याला सांगता येतं. मग हा MDGचे टार्गेट जे आहेत, हे MDG टार्गेट संपले, त्याच्यानंतर आपण पुढच्या टार्गेट्सकडे आलोय. त्याला आता काय म्हटलं जातं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, बरोबर. शाश्वत विकासाची उद्दिष्टे. कारण विकास सध्या चर्चेमध्ये आहे आणि सरकार जे काही काम करते, ॲडमिनिस्ट्रेशन जे काही काम करते, हे सगळं विकासासाठी करते, बरोबर. सो विकास व्यवस्थित आपल्याला करायचा आहे. विकासाचं सगळं बेसिक आपल्याला तिथं बघायचं आहे. हा पहिला टॉपिक बघा आपला आयडेंटिफाय झालेला, राईट. सो इथं आधीची काय धोरणं होती आणि आत्ताची काय विकासाची धोरणं आहेत, कुठं पर्यंत जायचं याला महत्त्व दिलं जाते, बरोबर. सो प्रश्न या स्वरूपामध्ये विचारला जाईल. सध्या करंटमध्ये चर्चा कशाची आहे त्याच्यावर मी मल्टी स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न तिथे विचारेल. क्लिअर. त्यानंतर पुढे जाऊयात.
ओके, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे? हा टॉपिक जो आहे, हा टॉपिक कशा संदर्भात येतो? मग आपल्याला लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये येतो. आता लोकसंख्या हा टॉपिक जो आहे, स्पेसिफिकली लोकसंख्येची चर्चा जर आपल्याला करायची झाली, हाच प्रश्न त्यांनी का विचारला, इकॉनॉमिक्स मध्ये का विचारला, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, राईट? कारण लोकसंख्या हा जो टॉपिक आहे, या लोकसंख्या टॉपिकला ज्यावेळेस आपण अभ्यासामध्ये घेतो त्यावेळेस असं लक्षात येतं की हे भूगोलामध्ये पण येतं आणि हे अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. बरोबर, भूगोलामध्ये लोकसंख्या घनता असेल, लोकसंख्येचा नंबर असेल, या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. पण ज्यावेळेस मी अर्थशास्त्राकडे जाणार आहे त्यावेळेस मी एका दुसऱ्या टर्मला तिथं महत्व देत असतो, तो असतो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा. देशाची लोकसंख्या जेवढी जास्त असेल तेवढी जास्त देशाची उत्पादकता असते आणि ही वाढलेली उत्पादकता तुमच्या अर्थव्यवस्थेला मोठं करण्याचं काम करत असतात. बरोबर, मग अर्थव्यवस्था मोठी करायची आपल्याला. कशामुळे मोठी करायची? डेव्हलपमेंट करायची, विकास करायचा आहे. बरोबर, तेजस करण्यासाठी MDG SDG आपण बघितलं, पण ऍक्च्युअलमध्ये हे आपण कसं करणार आहे? लोकांच्या कष्टाने करणार आहे. म्हणून लोकसंख्या टॉपिक इथं महत्वाचा ठरतो, राईट? मग लोकसंख्या गाईड करण्यासाठी भारताचं धोरण काय असलं पाहिजे, एवढं महत्व जर असेल तर भारताचं धोरण तिथं काय असायला पाहिजे, त्या धोरणावर आयोगानं प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. तो प्रश्न आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. बरोबर, आणि मग याच्यामध्ये या पॉप्युलेशन पॉलिसीचे फीचर्स काय आहेत, हे फीचर्स त्यांनी चूक बरोबरच्या फॉर्मॅटमध्ये खाली विचारलेले आहेत. बरोबर, हा पण रिलेव्हंट मुद्दा आहे बघा. सध्या आज काय रिलेव्हंट आहे? जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या भारताची आपल्याला दिसते. बरोबर, जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादक लोकसंख्या भारताची आपल्याला दिसते आणि याच्याच आधारावर भारत जो आहे तो जगामध्ये इथून पुढे प्रगती करणार आहे. हे सगळे चर्चेचे मुद्दे आहेत ना. नीती आयोगानं सांगितले 2047 पर्यंत $30 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची, $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला करायची आहे. आज $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला अमेरिकेची दिसते. म्हणजे येत्या 25 वर्षामध्ये आपण अमेरिकेच्या लेवल पर्यंत पोहोचण्याचं आपलं ध्येय आहे. कसं साध्य होईल? लोकसंख्येच्या प्रोडक्टिव्हिटीमुळे ते साध्य होईल. म्हणून ही प्रोडक्टिव्हिटी विषयी सरकारचं धोरण काय आहे, त्या धोरणाला प्रश्नामध्ये स्थान आयोगानं दिलेलं आपल्याला दिसतं. चर्चा सध्या त्या टॉपिकची आहे. क्लिअर? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे रेरा, नियमन आणि विकास कायदा, या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राईट, रेरा कायदा माहित असेल, याच्यावर एक गाणं पण प्रसिद्ध झालं होतं, मराठीमधलं गाणं आहे बघा. ओके, आता सीन कसा आहे तुम्हाला सांगतो. अर्थव्यवस्था जी आहे आपली, ह्या अर्थव्यवस्थेला आपल्याला डिवाइड करता येतं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक असं अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येतं. जनरली कोणताही देश विकासाकडे जात असेल तर पहिल्यांदा प्राथमिक क्षेत्र त्याचं विकसित होतं, मग तो द्वितीय क्षेत्रामध्ये जातो, ते विकसित होतं, मग तो तृतीय क्षेत्रामध्ये जातो आणि ते विकसित होतं. सध्या भारत जो आहे हा प्राथमिक टू द्वितीयकडे एंट्री मारतोय. ऑलरेडी आपण प्राथमिक टू तृतीय तिथं झालेलं आहे, सर्व्हिसेस आपल्या झाल्यात. सेकंडरी सेक्टर जे आहे ते डेव्हलपमेंटकडे येते सध्या, आणि ज्या वेळेस सेकंडरी सेक्टर डेव्हलपमेंटकडे येणार आहे त्या वेळेस नागरीकरण वाढणार आहे, अर्बनायझेशन वाढणार आहे. सध्या अर्बनायझेशन हा खूप मोठा चर्चा केला जाणारा प्रश्न आपल्याला दिसतो. बरोबर, आणि हे अर्बनायझेशन जर व्यवस्थित झालं नाही तर तो सोल्युशनच्या ऐवजी प्रश्नच जास्त निर्माण करतो. मग या प्रश्नांमधला एक प्रश्न सरकारनं रेराचा कायदा बनवून मिटवण्याचा प्रयत्न तिथं केलाय. म्हणजे इथं फोकस अर्बनायझेशनवर आहे आणि अर्बनायझेशन मधला एक डायमेन्शन सरकारने इथे विचारलाय. क्लिअर होते सगळ्यांना? राईट. सो हे महत्व बघा, हे सगळं करंटला आपल्याला लिंक करता येतं. म्हणजेच दुसरा अर्थ काय, कायद्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. असे कायदे जे अर्थव्यवस्थेला गाईड करण्याचं काम करतायत. इथून आपण शहाणपण काय शिकायचं? असे कायदे करायचे, अभ्यास अशा कायद्यांचा करायचा जे सध्या चर्चेमध्ये आहेत आणि जे अर्थव्यवस्थेला मोठं करण्याचं काम करणार आहेत, अर्थव्यवस्थेला गाईड करण्याचं काम ते करणार आहेत. कारण रेरा हा एक प्रकारचा कायदाच होता. बरोबर, मग त्याचे बेसिक्स कधी आला, कशासाठी आला, कुणी आणला, का आणला, याच्यावर तिथं प्रश्न आपण एक्सपेक्ट करून चालत असतो. बरोबर. सो बघा, करंटमध्ये चर्चा असणारे विषय हे शोधायचे, आयडेंटिफाय करायचे आणि याचं संपूर्ण बेसिक मागे करत बसायचं. का तर कायद्यांवर प्रश्न आलेले आहेत.
हे शहाणपणीतून आपल्याला शिकावं लागेल. राईट. सो प्रश्नांचा हा एक प्रकार आपल्याला दिसतो. त्यानंतर भारतीय लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय खरे आहे बघा, पुन्हा लोकसंख्या टॉपिक आला. राईट. भारतीय लोकसंख्येचे फीचर्स त्यांनी विचारलेत. आत्ताच आपण लोकसंख्येवर चर्चा केली. राईट. आता कळत असेल तुम्हाला कोणत्या टॉपिककडे मी तुम्हाला घेऊन चाललोय, कुठं महत्व जास्त आहे. राईट. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत चाललेला आहे. तर लोकसंख्येमध्ये तरुणांच्या लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. बघा आता ऑप्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला दिसते त्यांनी तरुणांची लोकसंख्या विचारली. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त का आहे, तरुण लोकसंख्या जास्त आहे. मग ते म्हणतात खरंच आहे का कमी व्हायला लागली. ऑप्शन्स पण तसेच डिझाईन झालेत. बरोबर. ट्रेंडला धरून ते ऑप्शन आहेत. सध्याचा ट्रेंड आपल्याला लोकसंख्येचा, तरुण लोकसंख्येचा, डेमोग्राफिक डिव्हिडंडचा दिसतोय. तेच प्रश्न उत्तरांमध्ये दिसणार आहेत तुम्हाला. ओके. सो करंट ट्रेंडवर हा एक प्रश्न आपल्याला आधारित सांगता येतो आणि हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हा तुम्हाला पुस्तकांमध्ये दिसणार नाही. याला इथं आपल्याला विचारच करावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असं निरीक्षणात आलेलं आहे, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट याच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो. विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध ट्रेड ऑफ असतो. बरोबर. या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, इथं त्यांनी ट्रेंड विचारलेला आहे. हा ट्रेंड कशाविषयी आहे या स्पेसिफिक प्रश्नामध्ये, ग्रोथ वर्सेस एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. बरोबर. पर्यावरण शाश्वतता आणि वाढ यांच्यामध्ये संघर्ष दिसून येतो आपल्याला. बरोबर ना. आपण काय म्हणतोय, भारताला जर प्रगत करायचं असेल तर वाढ करावी लागेल, ट्रान्झॅक्शन्स वाढवावं, अर्थव्यवस्थेचा आकार वाढवावा लागेल. पण हा अर्थव्यवस्थेचा आकार वाढवत असताना आपण पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतोय. मग हे बॅलन्सिंग कसं करता येऊ शकतं, हा एक प्रश्न आपल्याला आज अर्थव्यवस्थेसमोर दिसतोय. बरोबर. एसडीजी का आले, काय कारण आहे एसडीजी येण्यामागे, डेव्हलपमेंटकडे आपण काय गेलो, ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंटचं पण आपल्याला इथं सांगता येतं. राईट. सो इथं ट्रेंड वर सुद्धा ते प्रश्न विचारत असतात असं म्हटलं तरी चालेल. राईट. आणि सोबतच ट्रेड ऑफ वर जनरली प्रश्न येत असतो. बघा इथं ट्रेड ऑफ त्यांनी विचारलाय. तुम्ही एक गोष्ट करत असाल तर दुसऱ्या गोष्टीकडे तुम्हाला पाठ फिरवावी लागते, त्याला आपण ट्रेड ऑफ म्हणतो. मग या ट्रेड ऑफवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग हा ट्रेड ऑफ ग्रोथ डेव्हलपमेंटमध्ये दिसतो, ग्रोथ एन्व्हायरमेंटमध्ये दिसतो, ग्रोथ सस्टेनेबिलिटीमध्ये आपल्याला दिसणार आहे. राईट. त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे की डबल झाला हा. पुढील विधान विचारात घ्या. राष्ट्रीय सोलर मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. सन 2021-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे याचं उद्दिष्ट आहे. आता इथं योजनेवर प्रश्न आलाय. बरोबर. इथं त्यांनी काय स्पेसिफिकली विचारलंय, एक योजना त्यांनी विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना योजनांचा अभ्यास करावा लागेल, स्कीम्सचा अभ्यास करावा लागेल. स्पेसिफिकली कोणत्या स्कीम्स ज्या पर्यावरणाला पूरक आहेत. रिन्युएबल एनर्जी म्हणजे पर्यावरणाला पूरक आहेत. मग त्यांनी सोलर मिशनवर प्रश्न विचारला. बरोबर. पर्यावरण ज्या ज्या गोष्टींमुळे कंट्रोल म्हणण्यापेक्षा डेव्हलप होईल, कन्झर्व होईल, त्या गोष्टींवर प्रश्न येतात. मग योजना पण त्याच पद्धतीने त्यांनी विचारलेला आपल्याला दिसत आहेत. सो योजना विचारतायत पण स्पेसिफिक एरिया मधूनच त्या योजना येत आहेत. बघा माझ्या मनात येईल त्या मी तिथे विचारलेल्या नाहीत. जे आज अर्थव्यवस्था वाढीसाठी गरजेचं आहे, सगळ्यात जास्त प्रायोरिटीचा विचार ते करतायत, तिथंच त्यांनी प्रश्न टाकला. म्हणून सोलर मिशनवर प्रश्न आपल्याला दिसतो. बरोबर. सो स्कीम्सवर प्रश्न येणार आहेत, ही पहिली गोष्ट आपण याच्यामधून शिकलो. सोबतच अशा स्कीम्स मधून प्रश्न येणार आहेत जे सध्या महत्वाच्या आहेत, सध्या त्यांचं महत्व जास्त असलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत. प्लॅनिंग कमिशन गेलंय आपलं, नियोजन आयोग जो आहे हा नियोजन आयोग गेलेला आहे, प्लॅनिंग कमिशन संपलं, आता नीती आयोग पिक्चर मध्ये येतं. मग नीती आयोग कशा पद्धतीनं काम करते, कोणते टार्गेट्स ते सरकारला देते, याच्यावर आयोगानं प्रश्न इथं विचारलाय. म्हणजेच काय, हा टॉपिक जो आलाय स्पेसिफिकली, हा टॉपिक कुठून आलेला आपल्याला दिसतो, नियोजन प्लॅनिंग मधून आलेला दिसतोय. पण ट्रेडिशनली जे विचारले जाणारे प्रश्न होते म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेचं किती उद्दिष्ट साध्य झालं, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कशावर खर्च केला,
10वी पंचवार्षिक योजना किती हजार कोटींची होती, हे प्रश्न दिसत नाहीयेत. इथं ट्रेंड्स आपल्याला दिसत आहेत. इथून पुढे आपण कसं जाऊ, भविष्याकडे आपण कसं बघतो, हे प्रश्न आपल्याला दिसत आहे. सो टॉपिक जरी सेम असेल तरी डायमेन्शन आपल्याला बदललेलं सांगता येतं. सो नियोजन हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला सांगता येतो. त्यातल्या त्यात नीती आयोग सध्या जे काम करते त्याच्यावर प्रश्न एक्सपेक्ट करून चला. नीती आयोगाचे जे काही रिपोर्ट्स आपल्याला दिसतात एस्टॅब्लिश झाल्यापासूनचे, ते आपल्याला अभ्यासामध्ये इथे घ्यावे लागतील, का तर त्यांनी तसे प्रश्न विचारलेले आहेत. क्लिअर? सो रिपोर्ट्स जे आहेत त्या रिपोर्ट्सवर प्रश्न येतात असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, दारिद्र्यामध्ये घट, उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न खूप मोठा आहे, उत्तर खूप सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये गरिबीचा प्रश्न आपल्याला दिसतोय. ही गरिबी कमी करण्यासाठी सरकारची काहीतरी धोरणं आहेत. या धोरणांमध्ये एक आंतरराष्ट्रीय संस्था कशा पद्धतीनं सहभाग नोंदवते. मग इथं गरिबीच्या ऐवजी बेरोजगारीला ठेवा, बरोबर, प्रादेशिक असमतोलाला ठेवा, कशालाही तुम्ही ठेवू शकता. भारतासमोर जे प्रश्न आपल्याला दिसतात सगळं या फॉर्मॅटमध्ये ठेवू शकता तुम्ही, राईट. आणि तसं तयारी डेटा जनरेट व्हायला सुरू होतो आणि तो डेटा लक्षात ठेवायचा आपल्याला, बरोबर. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, गरिबीवर आयोगाचा भर जो आहे हा भर जास्त असलेला आपल्याला दिसतो. सो गरिबीचा पण प्रॉपर अभ्यास आपल्याला तिथं करावा लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो शुम्पीटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल, वृद्धी म्हणजे क्रमश स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमध्ये होत असतो. आता हा जो प्रश्नाचा टाईप आहे हा पहिल्यांदा मागच्या वर्षी दिसला. याच्या आधी अशा स्वरूपाचे विचार करायला लावणारे प्रश्न नव्हते. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2023च्या आधी अर्थशास्त्रज्ञ, राईट, अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांनी ज्या काही थिअरीज मांडलेल्या आहेत, त्यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, या सिद्धांतांवर असे स्पेसिफिक प्रश्न आलेले दिसत नाहीत, पण ते मागच्या वर्षी पहिल्यांदा आपल्याला दिसतात, बरोबर. आता स्पेसिफिकली हा प्रश्न सांगायचा झाला तर हा प्रश्न पुन्हा बघा 2 एरियाजला फोकस करतोय, राईट. पहिला एरिया जो आहे तो आहे ग्रोथ, दुसरा जो आहे तो आहे डेव्हलपमेंट. वाढ आणि विकासाला फोकस करणारा हा प्रश्न आहे. सिलेबसमध्ये वाढ विकास आपल्याला दिसतोय, पण भारत यावर्षी किती टक्क्यांनी वाढला, राईट, हा प्रश्न आपल्याला दिसत नाही. ते काय म्हणतायत, वाढ आणि विकास कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो, त्याच्या मागचा सिद्धांत काय आहे आणि हा सिद्धांत कोणत्या व्यक्तीनं दिला, राईट. सो थिअरॉटिकल बेसिस काय आहे अर्थशास्त्रामध्ये सांगितलेली, ज्याचा वापर आपण आजचे प्रश्न सोडवण्यासाठी करतोय. हा एक नवीन एरिया आयोगानं मागच्या वर्षी ओपन केलेला आपल्याला दिसतो आणि हा थोडासा ट्रिकी आहे. कारण बघा, पुस्तकं जी इकॉनॉमिक्सची तुम्हाला दिसतील त्या पुस्तकांमध्ये हा एरिया अनकवर्ड राहिलेला आपल्याला सांगता येतो, बरोबर. तिथं एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी नाही सांगितलं, राईट. सो काळजी करू नका, आपल्या लेक्चर्समध्ये आपण या गोष्टीनं जाणार आहे. पण तयारी अशी पाहिजे, म्हणजे सरकार XYZ धोरण लावते वाढीसाठी, हे धोरण सरकार कोणाच्या थिअरीच्या किंवा कोणाच्या सिद्धांताच्या आधारावर घेते. तो व्यक्ती काय आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्यानं काय सिद्धांत मांडलाय तिथं, हे समजून घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर. या प्रश्नाकडे, हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा, राईट. डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन स्टेशनरी स्टेट. ते म्हणतात की तुम्हाला विकास जर करायचा असेल तर अर्थव्यवस्थेला शॉक द्यावा लागेल, बरोबर. तो डिमॉनिटायझेशनचा दिसतो आपल्याला, तो आत्मनिर्भर भारताचा दिसतो, तो मेक इन इंडियाचा आपल्याला दिसतो, तो प्रधानमंत्री जनधन योजनेचा आपल्याला दिसतो. सो शॉक दिल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. शुम्पीटर म्हणले सरकार तेच करते, बरोबर. पण वाढ मला करायची असेल तर शॉक देऊन वाढ होत नाही. वाढ करण्यासाठी हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे जावं लागेल, बरोबर. सध्या धोरण तसंच दिसते ना, राईट. सो डेव्हलपमेंट करायची असेल तर 100% मला शॉक द्यावा लागेल. गरिबीवर प्रश्न मला सोडवायचे असतील तर 100% अर्थव्यवस्थेला मला शॉक द्यावा लागेल, ओके. जगा वेगळं काहीतरी धोरण तिथं आणावं लागेल, धडाक्यामध्ये त्याची सुरुवात करावी लागेल, तरच डेव्हलपमेंट होते. सरकारचं सध्याचं धोरण ते आपल्याला दिसतंय, बरोबर. सो करंट रिलेव्हन्स, त्याचं बेसिक थिअरी त्यांनी तिथे विचारले. हा नवा टाईप आहे, नवा एरिया आहे
जो मागच्या वर्षीच्या पेपर्समध्ये आपल्याला दिसलं. क्लिअर? मग इथं जे चर्चा आपण लेट्स से इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आहेत, पायाभूत सुविधांचा विकास आपण त्याच पद्धतीनं का करतो, याला थेरॉटिकल बेस काय आहे हे आपल्याला शोधायचं आणि ते समजून घ्यायचं आणि तेवढं वाचायचं. आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये या गोष्टी करणं खूप सोपं आहे बघा. लगेचच आपल्याला डेटा जो आहे तो 10-5 मिनिटांमध्ये सापडायला सुरुवात होते. पण आपल्याला पुस्तकांवर रिलाय न करता हा डेटा स्वतः आपण शोधावा लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण असे प्रश्न येत आहेत. सो स्पेसिफिक कोणतं पुस्तक वाचायचं सांगणं थोडंसं अवघड होऊन जातं, कारण हे असे प्रश्न जर आले तर ते पुस्तकांमध्ये नसतात. राईट? आता या वर्षीच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न दिसणार, कारण तो लेखक अति शहाणा असतो. बरोबर? बॅक एंट्रीनं नव्या एडिशनमध्ये हा डेटा तो घुसवत असतो. राईट? माझ्या पुस्तकात आलं म्हणायला पण मोकळा. ओके, पण त्याच्या मागची गणित समजून घ्या. त्यानंतर पुढे रंगराजन समिती 2014 ते रंगराजन समितीनं दारिद्र्य निश्चित करण्यासाठी कशाचा आधार घेतला किंवा कशाच्या बेसिसवर दारिद्र्य त्यांनी केलं. ओके, इथं पण पुन्हा गरिबी पिक्चर मध्ये येते. राईट? आणि गरिबीचं एक डायमेन्शन त्यांनी विचारलेलं आहे की मोजायची कशी. मग हे जे मोजमापन चालतं, या मोजमापनामध्ये कोणती समिती आहे का, असेल तर त्या समितीनं कशा पद्धतीनं ते मोजमापन केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. बरोबर? तुम्हाला मी आधीच म्हटले गरिबी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. राईट? सो त्याच्यामधलं एक अंग आपल्याला रंगराजन समितीचं सांगता येतं. इथं त्यांनी स्पेसिफिक आकडे विचारलेत. बरोबर? म्हणजे दारिद्र्याचा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च किती आहे सांगा, डायरेक्ट आकडा तिथे विचारलाय. सो आपल्याला अभ्यास करत असताना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी लागेल, प्रश्न जो आहे या प्रश्नाला सरकार कशा पद्धतीनं टॅकल करते. बरोबर? प्रश्नाचं स्वरूप मला समजून घ्यावं लागेल, सरकार कसं टॅकल करते, सरकारचं धोरण काय आहे हे मला समजून घ्यावं लागेल. या धोरणामागे कोणत्या इकॉनॉमिस्टचं मत सरकार विचारामध्ये घेते हे मला समजून घ्यावं लागेल. आणि धोरण इम्प्लिमेंट होत असताना ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला सरकार कशा पद्धतीनं काम करते, कोणत्या डेटाचा वापर तो करतोय, हा डेटा मला पाठ करावा लागेल. सो इथं अंडरस्टँडिंग आहे, कन्सेप्ट्स आहेत, पाठांतर पण असणार आहे. बरोबर? आणि सोपं आहे, जास्त करायची गरज नाहीये. मोजून 10च टॉपिक आहेत. बरोबर? म्हणजे मला तर वाटतं इकॉनॉमिक्स एक आठवड्यामध्ये जिकडे तिकडे होऊन जायला बसलंय. ओके, सो ज्यांना भीती आहे काळजी करू नका, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला डिकोड प्रॉपर करता आलं पाहिजे. राईट? सो काही आकडे पाठ करायचे आहेत. मग याच्यामध्ये रंगराजन पॅनलचे आकडे पाठ करावे लागतात, सोबतच तेंडुलकर कमिटीचे आकडे जे आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतात. का तर गरिबीविषयी या खूप मोठ्या समित्या आहेत. राईट? सो त्यांची आकडेवारी आपल्याला नो डाऊट काही गोष्टी पाठच करायच्या, त्या पाठ कराव्याच लागतील उत्तर काढायचं असेल तर. पण सगळंच पाठ करायची गरज नाही, काम हलकं झालंय. ओके, असं म्हटलं तरी चालू शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेंडर बजेट म्हणजे काय. ओके, जेंडर बजेट हा प्रश्न जो आहे तो सार्वजनिक वित्तावरून आलेला आपल्याला दिसतो. राईट? सार्वजनिक वित्त हा एक टॉपिक आहे बघा आपल्या सिलेबसमध्ये. पब्लिक फायनान्स त्याला आपण म्हणतो. सरकार कशा पद्धतीनं अर्थव्यवस्था गाईड करतं, त्यासाठी सरकारचं धोरण असतं, त्या धोरणाचा अभ्यास आपण सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये करत असतो. मग या स्पेसिफिक टॉपिकवर त्यांनी बॅक टू बॅक 2 प्रश्न विचारलेत. जेंडर बजेटिंग काय आहे. बरोबर? म्हणजे महिलांसाठी आपण ज्या वेगळ्या तरतुदी करतो त्याला जेंडर बजेटिंग म्हटलं जातं. याच्यावरच त्यांनी प्रश्न कन्सिस्टंटली विचारला. बरोबर? सो अख्खं सार्वजनिक वित्त करायची गरज आहे का, या 2 प्रश्नांचा विचार केला तर नाही, पण आपल्याला सेफ साईड करावं लागेल, कारण सरकारची धोरणं तिथं असतात अर्थव्यवस्था वाढीची. बरोबर? सो हा एक पुढचा टॉपिक आपल्याला दिसून येतो आणि सिंपल आहे, सिंपल भाषेमध्ये. आता प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारलाय, एक कॉन्सेप्ट काय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जेंडर बजेटिंग म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, बेरोजगारी म्हणजे काय, बरोबर, समावेशन म्हणजे काय, नियोजन म्हणजे काय, सगळीकडे हा फॉर्मॅट आपल्याला लावता येतो. सो सगळ्या शब्दांच्या प्रॉपर 1 लाइनर डेफिनेशन्स आपल्याला माहिती पाहिजेत. हे प्रिपरेशनमध्ये यायला हवं. तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे ते. बरोबर? फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट म्हणजे काय एका लाईनमध्ये सांगता आपल्याला आलं पाहिजे. तसं जर झालं तर हे प्रश्न आपल्याला सहजासहजी सोडवता येत असतात. ठीक आहे. त्यानंतर मग आता ऍक्च्युअल प्रश्नाकडे येऊयात की सर असे कोणकोणते टॉपिक आहेत ज्याच्यावर मला कन्सिस्टंटली प्रश्न दिसतात. इथं आधार जो आहे मी 2021, 2022 आणि 2023 या 3 वर्षांचाच घेतलाय. का तर 20च्या पुढे ट्रेंड बदललाय. सो तो ट्रेंड आपण इथं आणण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत संख्या 10च आपल्याला दिसते.
राईट. 10च टॉपिक आहेत जे प्रॉपरली आपल्याला करायचे आहेत. पहिला जो टॉपिक आहे तो असणार आहे नियोजनाचा, किंवा याला आपण काय म्हणणार आहे, प्लॅनिंग म्हणणार आहे. पण नियोजनामध्ये प्लॅनिंग कमिशननं काय केलं याच्यावर प्रश्न त्यांनी नाहीत विचारले. नियोजनामध्ये नीती आयोग काय करतोय हे प्रश्न सध्या आपल्याला दिसत आहेत. म्हणून 2021 साली तिथं नीती आयोगाच्या अहवालावर प्रश्न विचारला होता. सोबतच आज कोणता प्रश्न 2011 सालच्या योजनेमध्ये डिस्कस केला होता त्याच्यावरचा तो प्रश्न आपल्याला 11व्या योजनेमधला दिसतो. क्लिअर. त्यानंतर 2022 कडे आपण आलो तर नीती आयोगानं एक निर्देशांक तयार केला होता, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. सो नीती आयोगाच्या अहवालांवर प्रश्न येतोय हे आपल्याला समजलं. नीती आयोगाच्या निर्देशांकावर प्रश्न येतोय हे पण आपल्याला समजलं. बरोबर. 2023 कडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्यांनी नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे का असावीत यावर प्रश्न त्यांनी विचारला होता. कशा पद्धतीनं ते असावीत. नीती आयोग दीर्घकालीन उद्दिष्टांवर काम करतं ना. प्लॅनिंग कमिशन दर 5 वर्षासाठी करत होतं. नीती आयोग डायरेक्ट 10, 15, 20, 25 वर्षाची योजना तिथं बनवते. दीर्घकालीन उद्दिष्टांना महत्व नीती आयोग देतोय म्हणून तो डायमेन्शन तिथं आपल्याला दिसणार आहे. क्लिअर. त्यानंतर योजना निर्मिती करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार तिथं कराव्या. बरोबर. आपल्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या हा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. 2023चा पेपरच खूप इंटरेस्टिंग होता. राईट. योजना निर्मिती करून आपण पंचवार्षिक योजना लावल्या पण पंचवार्षिक योजना फेल झाल्या, याचा अर्थ योजना निर्मिती त्या काळामध्ये आपली चुकली होती. मग आज मला जर ते प्रश्न पुन्हा आणायचे नसतील तर आज नीती आयोग ज्या योजना तयार करणार आहे त्याच्यामध्ये मला कशा कशाचा विचार करावा लागेल जो आधी चुकला होता आता चुकणार नाही. पास्ट मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करायच्या. स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. योजना निर्मिती कशा पद्धतीने करावी, कोणकोणत्या गोष्टींचा विचार तिथे करायचा आहे. क्लिअर सगळ्यांना. सो ट्रेंड जो आहे तो ट्रेंड आपल्याला या पद्धतीनं दिसतोय. सोबतच भूसुधारणांवर अधूनमधून प्रश्न दिसत असतो. भूसुधारणा मेन्स मध्ये पण आहे, इथं आपण नियोजनामध्ये त्याला टाकलेलं आहे. सो भूसुधारणा कराव्या लागतील या स्टेजला. लँड रिफॉर्म जे आहेत ते करायचे, मेन्सला पण लागतायत, प्रिलिम्सला पण अधूनमधून एखादा प्रश्न आपल्याला तिथं दिसत असतो. क्लिअर. सो पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे, हाय स्कोरिंग टॉपिक जो आहे, इथं 3 प्रश्न दिसतात बघा, म्हणजे 6 मार्क एकाच पेपरमध्ये आपल्याला दिसतात. तो आहे नियोजन. नियोजनामध्ये नियोजनाचं बेसिक आपल्याला करावं लागेल. बरोबर. बेसिकमध्ये कसं, का, कुठून, कधी, कशा प्रकारे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. आणि सध्या नियोजन करण्यासाठी जी संस्था आपण रिप्लेस केली ती संस्था कशा पद्धतीनं काम करते, अहवालांच्या पद्धतीनं काम करते, निर्देशांकाच्या पद्धतीनं काम करते. मग ते अहवाल कोणते, ते निर्देशांक कोणते, याच्यावर प्रश्न येणार आहेत. हा आपला पहिला हाय स्कोरिंग टॉपिक. दुसरा हाय स्कोरिंग टॉपिक जो आहे तो म्हणजे आहे वाढीचा. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणणार आहे बघा. मग 2021 साली त्यांनी जीडीपीचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, ही वाढ कशा पद्धतीनं मोजली जाते त्याच्यावर प्रश्न विचारले. पण 2022ला प्रश्न दिसत नाहीत, पण 2023ला पुन्हा 3 प्रश्न आपल्याला दिसतात. संतुलित वृद्धी दर म्हणजे काय, बॅलन्स्ड इकॉनॉमिक ग्रोथ याविषयी एका शास्त्रज्ञाचं मत त्यांनी तिथे विचारलं होतं. बरोबर. सो बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की थेरॉटिकल बेसिसवर प्रश्न येत आहेत. हा संतुलित वृद्धी दर त्या थेरॉटिकल बेसवर आलेला आपल्याला दिसतो. राईट. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, या एलपीजी सुधारणांमुळे हा ग्रोथ कसा अफेक्ट होतोय. मग एलपीजी सुधारणांमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार आपण केला, जो स्टॅबिलायझेशनला फोकस करतोय. कारण 2023, 2022, 2021 या 3-4 वर्षांचा जर मी विचार केला तर सगळ्याच जगभरातल्या अर्थव्यवस्थेंना शॉक तिथं बसलाय. बरोबर. 100% शॉक बसलाय. आणि हा शॉकच्या बाहेर पडण्यासाठी सगळ्या अर्थव्यवस्था सध्या स्टेबिलायझेशनचा प्रयत्न करतायत. 3 प्रश्न स्टेबिलायझेशनवर आयोगाने विचारले ग्रोथ टॉपिकच्या अंतर्गत. हा ट्रेंड आहे. बरोबर. सो सध्या स्टेबिलायझेशन मध्ये आपण अडकलो, तो इथून पुढे आता आपण जंप मारण्याच्या प्रयत्नात आहे. मग या वर्षी येणारा जो प्रश्न आहे, ही वाढ कशी आपण करणार आहे. आता संतुलित वाढ नाही, ही पुढची वाढ जी आहे, संतुलित आपण झालो, आता पुढे आपण काय करू शकतो याच्यावर प्रश्न एक्सपेक्ट करून चला. राईट. आणि वाढीवर तिसरा प्रश्न जो आहे तो संतुलित वाढीचे सिद्धांत याविषयी त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. सो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक वाढीचा आपल्याला करायचा आहे. पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण काय बघितला होता, नियोजनाचा बघितला होता. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा वाढीला धरून जो येतो तो असतो विकास. विकासावर कंटिन्युअसली प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. राईट. विकासावर बघा, जनरली 2 पद्धतीचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये दिसतात. एक तर विकास कसा मोजायचा
विकास मोजण्यासाठी आपण कशाचा आधार घेतो? आपण वेगवेगळ्या इंडेक्सेसचा, वेगवेगळ्या इंडिकेटर्सचा आधार घेत असतो. मग त्या इंडेक्सेसवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. मग इथं 2021ला आपल्याला ह्युमन कॅपिटल इंडेक्सवर प्रश्न दिसतो, सोबतच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर प्रश्न दिसतो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सवर प्रश्न आपल्याला दिसतो. 2022 साली PQLI, त्याच्यानंतर GII आणि पुन्हा MDG वर आपल्याला प्रश्न दिसणार आहे. क्वालिटी लाईफ इंडेक्स आहे, त्यानंतर जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स आहे आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. सो विकासावर येणारे प्रश्न जनरली इंडेक्स्ड बेस्ड आहेत. ओके, 2023ला त्यांनी शुम्पेटर यांचा सिद्धांत विचारला होता. आता याची चर्चा आपण केली, तो प्रश्न बघितलाय. बरोबर, विकास कसा घडवून आणायचा शॉक द्यावा लागेल, राईट. सो मोजायचा कसा आणि घडवून कसा आणायचा, आणि सध्या सरकारची धोरणं काय आहेत, त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला स्कीम्समध्ये करावा लागेल. बरोबर, याला ॲडिशनल आपल्याला स्कीम्स तिथं बघाव्या लागतील ज्या विकासाला फोकस करतात. क्लिअर. सो तिसरा हाय स्कोरिंग टॉपिक जो आहे तो म्हणजे आपला विकासाचा सांगता येईल. त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे गरिबीचा, राईट. गरिबीला 21ला प्रश्न दिसत नाहीत, पण 22ला त्यांनी पॉवर्टी गॅपवर प्रश्न विचारला होता. म्हणजे गरिबीचं जे बेसिक्स आहे या बेसिकवर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, राईट. ही गरिबी कशी डिफाईन करता येऊ शकते पॉवर्टी गॅपच्या स्वरूपामध्ये, त्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता. सोबतच निर्मूलन कार्यक्रम UNDPचा जे आपण प्रश्न बघितला त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. गेल्या वर्षी त्यांनी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि रंगराजन यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. सो कन्सिस्टंटली एक दोन प्रश्न आपल्याला गरिबीवर पण दिसतात इथं, राईट. सो गरिबी प्रॉपर बघून घ्यायची, जेवढं डिटेलमध्ये जाता येईल तेवढं सगळं समजून घ्यायचं, उत्तरं सहजासहजी आपल्याला काढता येणार आहेत, राईट. सो हा आता कितवा आहे? हा चौथा आहे आय गेस. बरोबर, 1, 2, 3 आणि 4 हा चौथा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, हाय स्कोरिंग टॉपिक. त्यानंतर 5वा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे समावेशनाचा, याला आपण इन्क्लुजन म्हणतो. इन्क्लुजनमध्ये जनरली स्कीम्सवर ते प्रश्न विचारत असतात, राईट. समावेशनावरच्या योजना, मग श्रमयोगी योजनेवर 2021 साली प्रश्न आला होता. त्यानंतर 22ला सबलीकरणावर प्रश्न होता. नॅशनल शेड्यूल कास्ट ट्रिब्युनल याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. यावर्षी आपण विचार केला तर पुन्हा अन्नपूर्णा योजना आणि समावेशनाची योजना, राईट. सो योजना समावेशनामधल्या त्यांनी विचारलेल्या आहेत, राईट. इंडेक्सेस विकासावर त्यांनी विचारलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि योजना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गरिबीवर सुद्धा त्यांनी विचारलेले आपल्याला दिसतात. बरोबर, क्लिअर. योजना समावेशनाच्या कराव्याच लागतील, जेवढ्या असतील तेवढ्या. त्यानंतर 5 झाले. 6वा जो आहे तो आहे सार्वजनिक वित्ताचा. सार्वजनिक वित्त म्हणजे सरकार कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करते, राईट. मग याच्यामध्ये 21ला प्रश्न नव्हता, पण 22 आणि 23ला जेंडर बजेटिंगवर प्रश्न त्यांनी कन्सिस्टंटली विचारलेले आहेत. सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल. हा मेन्समध्ये पण याच्यावर बरेच प्रश्न असतात बघा, सो याला स्किप नाही करता येणार. एक जरी प्रश्न इथं दिसत असेल तर हे जे काही सगळं वरचं आणि खालचं चालणार आहे हे सार्वजनिक वित्ताच्या माध्यमातून चालणार आहे. बरोबर. सो वरच्या आणि खालच्या बेसिक्समध्ये सार्वजनिक वित्ताचा आपल्याला समावेश डायरेक्टली करता येतो आणि एक्सक्लुझिव्हली याच्यावर पण प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. बरोबर. सो सार्वजनिक वित्त 100% करायचं आहे. हा आपला पुढचा हाय स्कोरिंग टॉपिक आहे. त्यानंतर 7व्या क्रमांकावर आपण जातो. 7, 8, 9, 10 7व्या क्रमांकावर आपण जातो भाववाढ, इन्फ्लेशन आपण म्हणतो. सो इकॉनॉमिक्स हा एक टर्म आहे बघा, भाववाढ म्हणणारे आपण त्याला. मागणी पुरवठ्यावर अर्थव्यवस्था सध्या चालतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या मागणी पुरवठ्यावर चालत असतात आणि या मागणी पुरवठ्यातून एक प्रश्न तयार होत असतो ज्याला आपण भाववाढ म्हणतो. बरोबर, किंवा सोप्या भाषेमध्ये त्याला आपण महागाई म्हणतो. आणि महागाई हा एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असलेला आपल्याला सांगता येतो. त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल महागाईच्या प्रकारांवर 21ला प्रश्न आलाय आणि महागाई का वाढते, पुरवठा बाजूने महागाई का वाढते याच्यावर इथं 22ला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, राईट. सो महागाईचे सगळे डायमेन्शन्स करणं गरजेचं आहे असं मी सांगेल. त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करत बसू नका. महागाई सगळी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत करायची. मग याच्यामध्ये महागाईचा अर्थ, त्याचे प्रकार, महागाई कशा पद्धतीनं येते, इथं अर्थशास्त्रज्ञांनी कोणते सिद्धांत मांडलेले आहेत, कोणते ग्राफ तिथं दिलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचा क्युम्युलेटिव्हली आपल्याला विचार करावा लागेल. पण हे महागाई पुरतं मर्यादित ठेवायचे. बरोबर. सो करायचं जरी जरा जास्त दिसत असेल तरी टॉपिकची संख्याच कमी हो, असायलाच 10 टॉपिक करायचे आहेत आपल्याला. मग या 10 टॉपिकला फुल सिरियसने केलं तर काय हरकत आहे, कमी वेळेमध्ये होईल ते. दिवसाला एक टॉपिक, दिवसाला गरज नाही, दिवसाला सुद्धा अर्ध्या दिवसामध्ये होऊन जायला बसले ते टॉपिक.
त्यानंतर पुढचा इंटरेस्टिंग टॉपिक जो आहे तो आहे नागरीकरण. राईट, नागरीकरणावर त्यांनी, अर्बनायझेशनवर त्यांनी प्रश्न विचारलेत. आता अर्बनायझेशन डिरेक्टली आपल्याला सिलेबसमध्ये सापडत नाही, पण कन्सिस्टंटली 3ही वर्षी नागरीकरणावर प्रश्न आपल्याला दिसतात. अर्बनायझेशन हा एक मेजर इश्यू सध्या दिसून येतो आपल्याला. UPSC सुद्धा रिटर्नमध्ये अर्बनायझेशनवर प्रश्न विचारत असते बघा. राईट, यांनी प्रिलिम्समध्ये ते प्रश्न विचारले. त्यांच्या सोयीनं जिथं शक्य आहे तिथं ते विचारतात. अर्बनायझेशन हा टॉपिक प्रॉपरली करायचा आहे. हा अर्बनायझेशन टॉपिक स्कीम्समध्ये पण कव्हर होणार आहे. हा अर्बनायझेशन टॉपिक जो आहे हा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजमध्ये पण कव्हर होणार आहे. हा अर्बनायझेशन पुढे जाऊन अर्थव्यवस्था वाढीसाठी पण गरजेचा आहे, कारण इंडस्ट्रीज या शहरी विभागांमध्येच येत आहेत सध्या. राईट, आणि इंडस्ट्री आल्यामुळं या शहरी विभागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपान्शन होतंय. राईट, सो हे इकॉनॉमिक सेंटर्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. हे दूध देणारी गाय आहे भारतासाठी, काळजी घ्यावी लागेल आपल्याला त्याची. म्हणून कन्सिस्टंटली 3ही वर्षी अर्बनायझेशनवर प्रश्न आलेले आहेत. मग याच्यामध्ये स्कीम्सवर ते हृदय योजना स्कीम असेल, रेरा असेल. त्याच्यानंतर 2022ला अर्बनायझेशनचे डायरेक्ट त्यांनी प्रॉब्लेम्स विचारून टाकले. लँड मॅनेजमेंटसाठी भूमी राशी ही स्कीम आपल्याला दिसून येते. यावर्षी त्यांनी अर्बनायझेशनची व्याख्या, नागरीकरणाची व्याख्या पण विचारलेली आहे आणि स्कीम पण विचारलेली आहे. सो व्याख्या, प्रश्न, प्रकार आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच्या योजना, एवढं आपल्याला अर्बनायझेशनमध्ये करणं एक्सपेक्टेड आहे. क्लिअर अर्बनायझेशन. त्यानंतर 9वा टॉपिक महत्त्वाचा लोकसंख्या. लोकसंख्येवर सुद्धा कन्सिस्टंटली प्रश्न विचारले जातात. आता इथं 23ला प्रश्न दिसत नाहीये, पण मेन्समध्ये लोकसंख्येचे प्रश्न असतात. सो मेन्सचा पण लोकसंख्या टॉपिक जो आहे तो तिथं कव्हर होणार आहे. डेमोग्राफीच्या विचाराने लोकसंख्या इथं आपल्याला बघायची आहे. क्लिअर. त्यातल्या त्यात बघा येणारा जो प्रश्न आहे, पहिली गोष्ट वृद्धी दरावर ते विचारतात, कारण हा वृद्धी दर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संसाधनांवर किती भार टाकतोय हे सांगण्याचं काम करतं. वृद्धी दर जर जास्त असेल, लोकसंख्या वाढीचा वेग जर जास्त असेल, तर देशाच्या आर्थिक संसाधनांवर भार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे. बरोबर. सो अर्थव्यवस्थेला त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. दुसरी गोष्ट त्यांनी काय विचारलंय, लोकसंख्या धोरण त्यांनी विचारलं. मग हे लोकसंख्या धोरण तुमच्या अर्थव्यवस्थेच्या प्रोडक्टिव्हिटीला गाईड करणार आहे इथून पुढे, असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. सो हे डायमेन्शन पण त्यांनी कव्हर केले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लिंग गुणोत्तर, कारण जवळपास निम्मी अर्थव्यवस्था आजही घरामध्ये चुलीसमोर बसलेली आहे. सॉरी, आज निम्मी लोकसंख्या आजही घरासमोर चुलीसमोर बसलेली आहे. बरोबर. सो प्रोडक्टिव्हिटी निम्मी चुलीमध्ये चालली आहे आपली. मग देशाला जर मोठं करायचं असेल तर ही प्रोडक्टिव्हिटी मार्केटमध्ये आणून यांच्याकडनं या प्रोडक्टिव्हिटीचा वापर करून घ्यावा लागेल. बरोबर ना. कारण जे काही कमवतोय आपण $3 ट्रिलियन, याच्यामध्ये पुरुषांचा सगळ्यात जास्त सहभाग आहे. निम्म भांडवल घरी बसू नये, हे जरा पिक्चरमध्ये आलं तर बघा कसलं खतरनाक एक्सपान्शन होईल. लिंग गुणोत्तर. इकॉनॉमिक्समध्ये सगळ्या टर्म्स एकमेकांना रिलेट करतात. राईट. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे पर्यावरणाचा. बरोबर. पर्यावरणावर प्रश्न एक्सपेक्ट करून चला. आता मागच्या वर्षी त्यांनी विचारले नाहीत, पण त्याच्या आधीच्या वर्षी पर्यावरणावर त्यांनी प्रश्न आहेत ते विचारलेत. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हे आवडीची स्कीम असते. स्कीम आधारित प्रश्न ते विचारतात. त्यानंतर राष्ट्रीय सौर योजना याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. सध्या पर्यावरणाची जी धोरणं आहेत याच्यामध्ये रिओ 20 सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयीचं ते धोरण होतं, ते त्यांनी विचारले. बरोबर. सो पर्यावरण टॉपिक पण आपल्याला करायचा आहे. हा एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा तुमचा होणार आहे, तिथं तुमचं स्ट्रक्चर क्लिअर होणार आहे. याचे इकॉनॉमिक अँगल्स आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा करायचे आहेत. याच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही. तुम्ही मोजू शकता 15च्या 15 प्रश्न या 10 टॉपिकमध्येच आलेले आहेत. काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1 आहे. आणि आलटून पालटून याच 10 टॉपिकवर प्रश्न येत आहेत. सो हे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, हे मिस करायचे नाहीत. राहिलेलं सगळं लो स्कोरिंग आपल्याला दिसून येतं. मग हे लो स्कोरिंग करायचंय का, करावं लागेल. ह्याच्यातलं मेन्सला आपल्याला लागणार आहे. पण प्रिलिम्सचा जर विचार केला तर प्रायोरिटी या टॉपिक्सला असावी, आणि टेक्निकलवाल्यांनी तर 100% एवढंच करावं. ओके. सो दोघांचे प्रश्न तिथं मिटून जातील असं म्हटलं तरी चालेल. इकॉनॉमिक्स अभ्यास करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तिथं करावा लागेल, आणि आपण लेक्चर्समध्ये या सगळ्या गोष्टींच्या डायमेन्शन्सनीच पुढे जाणार आहोत. ठीक आहे. मग आता स्ट्रॅटेजी काय असावी अभ्यासाची, स्ट्रॅटेजी डिस्कशन याआधी झालेलं आहे. इथं बघा, कोणताही घटक आपण जर घेतला तर अभ्यास कोणत्या गोष्टींचा करायचा. पहिली गोष्ट, हा घटक काय आहे, बरोबर, हे समजून घ्यावं लागेल.
त्याच्यानंतर या घटकाची व्याख्या काय आहे, ओके, प्रॉपर व्याख्या, इकॉनॉमिस्टनं सांगितलेली व्याख्या काय आहे ही मला समजून घ्यावी लागेल. हा घटक कशा पद्धतीनं कार्य सध्या करतोय, सध्याचं त्याचं कार्य कशा पद्धतीनं आहे हे मला समजून घ्यावं लागेल. हे कार्य त्याच पद्धतीनं का आहे, याच्या मागे कोणता सिद्धांत आहे का, असेल तर तो सिद्धांत कोणता हे मला बघून घ्यावं लागेल. हा घटक विकसित करण्यासाठी सरकारचं धोरण काय आहे, या धोरणाचा विचार मला तिथं करावा लागेल. बरोबर. आणि हे धोरण ठरवत असताना पुन्हा कोणत्या सिद्धांतानं ते धोरण ठरवलं जातं, सो तिथं पण आपल्याला सिद्धांताची बेसिस द्यावी लागेल. आणि हे धोरण ऍक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करत असताना सरकार कोणत्या योजना तिथं राबवतंय. बरोबर. सो प्रत्येक टॉपिकसाठी तुम्हाला टॉपिकचा अर्थ समजून घ्यावा लागेल, त्या घटकाचा अर्थ समजून घ्यावा लागेल, त्याच्या प्रॉपर व्याख्या समजून घ्याव्या लागतील ज्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. तो घटक कार्य कशा पद्धतीनं करतो ते समजून घ्यावे लागेल, त्याच्या मागचे काही सिद्धांत असतील तर ते सिद्धांत समजून घ्यावे लागतील. सध्या त्याला गाईड करणारं सरकारचं धोरण काय आहे हे धोरण आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्या घटकाला गाईड करणारी योजना सध्या सरकार कोणती राबवते ही योजना पण आपल्याला समजून घ्यावी लागेल. मग इथं घटक जो आहे हा पहिल्यांदा आपण नियोजन ठेवू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर हा घटक आपण वाढीचा ठेवू शकतो, हा घटक आपण विकासाचा ठेवू शकतो, हा घटक आपण समावेशनाचा ठेवू शकतो. बरोबर. जे 10 पॉइंट आपण बघितले ते 10 पॉइंट या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यामधून जनरेट होणारा जो डेटा आहे तोच डेटा आपल्याला अभ्यासामध्ये घ्यायचा आहे. बरोबर. हे पहिल्यांदा क्लिअर करा आणि मग पुस्तकांना हात लावा. कारण जोपर्यंत पुस्तकांमधून मला करायचंय काय हे क्लिअर नसेल, पुस्तक तुम्ही नुसतंच वाचत बसणार आहे. बरोबर. आणि दिवसभर वाचल्यानंतर ऍट द एंड ऑफ डे तुम्हाला त्यातलं काहीच समजणार नाही किंवा लक्षात नाही राहणार. रिलिव्हन्स पाहिजे ना, रिलिव्हन्स लागला तर गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. रोज मला सांगा रस्त्याने येता जाता तुम्हाला किती चेहरे दिसतात, 1000-2000 चेहरे दिसतात, सगळेच्या सगळे लक्षात राहतात का? मित्राचाच चेहरा का लक्षात राहतो? रिलिव्हन्स लागतो त्याचा ना आपला. सो पहिल्यांदा रिलिव्हन्स लागला पाहिजे. हा रिलिव्हन्स लागल्यानंतर पुस्तक उचलायचं आणि हा डेटा त्याच्यामध्ये शोधायचा. राईट. आणि मग हा शोधण्याची ऍक्टिव्हिटी झाली की गोष्टी लक्षात राहायला मदत होते. बरोबर. एखाद्या ठिकाणी पोहे चांगले मिळतात हे शोधून तुम्ही काढल्यावरती ठिकाण तुम्ही विसरता का? नाही विसरत. बरोबर. हे रिलिव्हन्स आपल्याला द्यावं लागेल. राईट. सो इथं पहिल्यांदा हे स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर समजल्यानंतर पुस्तकं उचला, पुस्तकांमधनं हा स्पेसिफिक डेटाच उचलण्याचा प्रयत्न करा. राईट. मग इथं पुस्तकं कोणकोणती वापरायची याच्या पुढचा प्रश्न इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता रेफरन्सेस काय वापरावे? रेफरन्सेसमध्ये पहिलं मस्ट डू रेफरन्स जो आहे तो आहे 11वी आणि 12वी अर्थशास्त्राचं पुस्तक. बरोबर. स्टेट बोर्डाचं 11वी आणि 12वी अर्थशास्त्राचं पुस्तक, नवीन स्टेट बोर्डाचं पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. ओके. हे आपल्याला मस्ट आहे, करणं आहे. कारण त्याच्यामध्ये बघा संकल्पना समजून सांगितल्यात, सोप्या भाषेमधल्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांच्या व्याख्या तिथं दिलेल्या आहेत. सोबतच अर्थशास्त्रज्ञांची त्याच्यावरची मतं आणि त्याच्या मागे असणाऱ्या अर्थशास्त्रज्ञाचे सिद्धांत या सगळ्या गोष्टींची चर्चा तिथं झालेली आपल्याला दिसते. सो स्टेट बोर्डाची पुस्तकं 100% करायचे, करणंच आहे. बरोबर. मग त्यातले कोणते टॉपिक करायचे? हे 10 टॉपिक जिथं कव्हर होतात तेवढेच टॉपिक बघायचे. आता तुमच्यासमोर मी तुम्हाला लिस्ट देऊन दिले, हे 10 टॉपिक आपल्याला करायचे. बरोबर. मग हे 10 टॉपिक मधला एक टॉपिक उचला, पुस्तकामध्ये कुठं सापडतो इंडेक्समध्ये बघा आणि तो धडा वाचून काढा. दुसरी गोष्ट, अजून दुसरा कोणता रेफरन्स वापरायचा का? अजून दुसरा रेफरन्स वापरत असताना तुम्ही इथं दीपस्तंभाच्या 2 पुस्तकांचा आधार घेऊ शकता. ओके. दीपस्तंभाची 2 पुस्तकं आहेत यांचा आधार घ्या. बरोबर. पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली आपण जे स्ट्रक्चर बघितलंय त्याच्यातलाच डेटा उचला तिथं वाचा, तेवढंच करा, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही जायचं. राईट. अल्टरनेटिव्ह काय आहे? अल्टरनेटिव्ह आपलं ज्ञानदीपचं माइंड मॅप आपल्याला सांगते इकॉनॉमिक्सचं. राईट. पण मी सजेस्ट करेल पहिल्यांदा या 2 गोष्टींवर काम करा. माइंड मॅप रिव्हिजनसाठी ठेवा, रिव्हिजनसाठी माइंड मॅप वापरा. सुरुवात माइंड मॅप पासून नका करू. राईट. कारण हा डेटा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये माइंड मॅपमध्ये दिलेला आहे, पण समजून घेणं जास्त गरजेचं आहे इथं. कारण इथं येणारे प्रश्न जे आहेत हे कॉन्सेप्च्युअल आहेत.
राईट. सो ह्या सगळ्यांचं वाचून झाल्यावर रिव्हिजनला हे बेस्ट आहे. स्वतःच्या नोट्स काढत बसण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही माइंडमॅप तिथं 100% वापरू शकता. राईट. याच्या जोडीला हे तुमचं इकॉनॉमिक्सचं स्ट्रक्चर बनवून देणार आहे, पण करंट अफेअर्स पण आपल्याला गरजेचं आहे. मग याच्या जोडीला तुम्हाला पहिली गोष्ट भारताची आर्थिक पाहणी. ओके. यामध्ये सिलेक्टिव्ह गोष्टी बघाव्या लागतील. सिलेक्टिव्ह गोष्टी कोणत्या? ज्या आपण आता 10 टॉपिक बघितलेत त्याच्यामध्ये जे डायमेन्शन सांगितले तेवढेच फक्त आर्थिक पाहणीमध्ये शोधायचे. बरोबर. दुसरी गोष्ट, भारताचं येणारं जे बजेट आहे, या बजेटमध्ये पण आपल्याला हे मुद्दे सापडतात, ते मुद्दे तिथून करून घ्यायचे. राईट. आणि तिसरी गोष्ट, योजना ज्या आहेत या योजनांसाठी आयदर तुम्ही दीपस्तंभाचं पुस्तक वापरू शकता, किंवा इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंडिया इयरबुक नावाचं एक पुस्तक येतं बघा. राईट. त्याच्यामध्ये त्या म्हणजे अर्बनायझेशनचं आपण बघितलं, नागरीकरण. सो नागरीकरणाच्या सगळ्या स्कीम्स त्याच्यामध्ये दिसतात. हे इंडिया इयरबुक तुम्हाला पुन्हा मेन्सला HRD आणि इकॉनॉमिक्सच्या कामाला येतं. राईट. सो आयदर इथं वापरा किंवा नंतर वापरा, दोन्ही गोष्टी चालू शकतात. पण योजना मला करायच्या आणि सरकारच्या सगळ्या चालू योजना त्या इंडिया इयरबुकच्या पुस्तकामध्ये दिसतात या वर्षापर्यंतचा. राईट. कारण जे आपण टेक्स्टबुक बघितली, या टेक्स्टबुकचं गणित असं असतं की हे मे बी जुने असू शकतात, अपडेटेड व्हर्जन्स ते नसू शकतात, आणि अपडेटेड योजना त्याच्यामध्ये नसू शकतात. सो अपडेटेड योजना तुमच्या या टॉपिकमधून कव्हर होणार आहेत. राईट. सो रेफरन्सेस खूप कमी आहेत, हे करणं आहे. 11वी-12वीची पुस्तकं खूप सोपी असतात, सो जास्त वेळ त्याला लागत नाही. वेळ तुम्हाला या भाग 1 आणि भाग 2ला लागणार आहे. माइंडमॅप तुमचं रिव्हिजनचा टाइम कमी करणार आहे. राईट. आणि बाकीचं जे सांगितलंय तुम्हाला मी, ते अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर. सो तिथं करत बसण्याची तुम्हाला गरज नाही, मी तुम्हाला रेडीमेड त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. क्लिअर? कळालं सगळ्यांना अर्थशास्त्र? अर्थशास्त्र एवढं सोपं आहे, ज्याला समजलं त्याला समजलं, पास झाला. चालेल. या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करूयात. धन्यवाद.